हॅलो, आपण आयडियम्स आणि फ्रेजेसचा पार्ट दुसरा बघतोय. याच्या आधी पार्ट 1चा व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या, चॅनलवर आहे आपल्या MPSC परफेक्ट यूट्यूब चॅनलवरच. आणि आता दुसरा पार्ट बघतोय. तर मला वाटतं तिथं जवळपास मी 50-60 आयडियम्स कवर केलेत. इथं एक 50-60 असे 4-5 व्हिडिओ बनवून 200-300 आयडियम्स ज्या काय पाठ राहत नाहीत किंवा मग ज्याचे लॉजिक लावता येत नाहीत त्या आपण बघतोय. ठीक आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं तसं तुम्ही स्वतः लिहून घ्या. मी इथं काय सांगणार आहे, फक्त स्पेलिंग तुम्हाला लिहून देणार आहे आयडियमची, की मी कोणती आयडियम वाचतोय किंवा कोणती फ्रेज वाचतोय. त्याचा अर्थ मात्र तुम्हाला स्वतःला तुमच्या वहीत लिहायचा आहे आणि तसं केलं तरच तुम्ही फायद्यात राहणार आहे. ठीक आहे. तर पहिली आहे अ कोल्ड फिश. अ कोल्ड फिश म्हणजे काय, तर तो फिश कोल्ड आहे म्हणजे स्वतःच्या भावनांना लपून ठेवतो, जो दुसऱ्यांशी एकदम लवकर फ्रँक होत नाही, फ्रेंडली होत नाही, त्याला म्हटलं जातं कोल्ड फिश. बघा, याचं लॉजिक लावता येतं का? कोल्ड फिश म्हटल्यावर तुम्हाला काय तिथं एक्झाममध्ये लॉजिक तुमच्या डोक्यात जे चालतील तेच येणार. म्हणजे कोल्ड फिश म्हणजे काय, तर मग गोठलेला वगैरे असं काहीतरी फालतू लॉजिक तुम्ही तिथं लावू शकता. म्हणून लिहून घ्यायचं आहे तिथं. आता मी इथं तुम्हाला लिहून देतो पहिलं, की भावनांना लपून ठेवतो आणि अनफ्रेंडली असतो तो. ओके. नेक्स्ट आहे अ केक वॉक. केक वॉक म्हणजे काय, तर एकदम सोपं काम. अ केक वॉक एकदम सोपं काम. अ डाईम अ डझन. अ डाईम अ डझन. डाईम म्हणजे स्वस्त असं लक्षात ठेवू आपण. मग स्वस्त आहे, डझन भर कितीला आहे तर स्वस्त आहे, एकदम स्वस्त मिळत आहेत ते आपल्याला. ठीक आहे. जसं की कांद्याचे भाव उतरले तर कांदे कसे मिळतात, अ डाईम अ डझन, एकदम स्वस्त मिळतं, त्याला म्हटलं जातं अ डाईम अ डझन. कट अबाव समथिंग. कट अबाव समथिंग म्हणजे अबाव गेलं अबाव समथिंग आहे ना, म्हणजे कशाच्या तरी वर आहे, कशाच्या तरी वर आहे, म्हणजे तुलनेत तो काय श्रेष्ठ आहे, तुलनेत ग्रेट असणारा, त्याला म्हणू शकतो कट अबाव समथिंग. नेक्स्ट आहे अ ड्राय रन. ड्राय रन म्हणजे रिहर्सल करणं. गॅदरिंगमध्ये नाटक बसायचे, त्याचे आपण 8-10 दिवसापासून रिहर्सल करायचो, आधी तयारी करायचो. मॉक टेस्ट जी देतो आपण परीक्षेच्या आधी, तर त्याला म्हणू शकतो अ ड्राय रन, मॉक टेस्ट देणं. फ्लाईंग व्हिजिट. फ्लाईंग व्हिजिट म्हणजे धावती भेट. व्हिजिट कशी करतोय तो उडत उडत. फ्लाईंग व्हिजिट म्हणजे एकदम धावती भेट दिलेली, त्याला म्हणू शकतो. गोल्डन मीन माहिती आहे तुम्हाला, मध्यम मार्ग असतं. अ हॉर्नेट्स नेस्ट. हॉर्नेट्स नेस्ट. हॉर्नेट काय, एक किडा आहे. तुम्ही गुगलला सर्च करा, त्याचा फोटो, एक किडा येतो. तर त्या हॉर्नेट्सची नेस्ट जी असते ना, ती कधीच कोणाला आवडत नाही. म्हणजे एक संकटमय परिस्थिती असं म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे. अप्रिय परिस्थिती असू शकते ती, तर त्याला हॉर्नेट्स नेस्ट, हॉर्नेट्स नेस्ट असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे अ हॉट पोटॅटो. जेठाला आठवला सगळ्यांना, जेठाला, तर त्याची जी लाईफ आहे ती हॉट पोटॅटो आहे. म्हणजे त्याच्या आयुष्यात सगळेच काय संकटाच्या संकटच आहेत. ठीक आहे. जेठालालची लाईफ म्हणजे त्याला फायर ब्रिगेड लागतोच ना कोणीतरी, तर त्याची लाईफ म्हणजे हॉट पोटॅटो, एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे बट इन. बट इन आणि याला मी समानार्थी काल वाचला होता, कट वन शॉट. आठवलं तर इथं क्विक लिहिलं तर मी, कट वन शॉट क्विक. तर व्यत्यय आणणं, एखाद्याला अडवणं, अडथळे आणणं त्याच्या आयुष्यात किंवा बोलण्यात, तर त्याला म्हटलं जातं बट इन किंवा कट वन शॉर्ट. लक्षात ठेवू शकतो की कट करतोय आपण त्याच्या बोलण्याला, किंवा बट इन म्हणजे तो काहीतरी बोलतोय आणि आपण काय म्हणतो पण, तो एखादी गोष्ट सांगतोय, आपण मध्ये मध्ये काय म्हणतो अरे पण म्हणजे बट इन म्हणजे काय, तर आपण त्याच्या बोलण्यात व्यत्यय आणतोय, अडथळा आणतोय. नेक्स्ट आहे अ किक इन द टीथ. आता दातावर जर किक बसली तर कसं होणार आहे, खूप दुखणार आहे, नाराज होणार आहे आपण जर आपल्या मित्रांनी दातावर किक मारली तर. लक्षात ठेवा की आपण नाराज झालो, कोणीतरी किक मारली दातावर आणि आपण नाराज झालो. लेम एक्सक्यूज. एक्सक्यूज आहे तुझी, तू उशिरा का आला, तर काय
सायकलचं पॅन्डल तुटलं होतं, चेन खराब झाली होती, टायर पंक्चर झालं होतं, हे एक्सक्यूज आपण द्यायचो. त्या काय होत्या? लेम एक्सक्यूज होत्या. निडल इन अ हेस्टेक. निडल म्हणजे सुई, आणि ती कशात आहे? हेस्टेकमध्ये. हेस्टेक म्हणजे काय रे? तर ते चाऱ्याचा जो ढिगारा असतो त्यामध्ये. मग चाऱ्याच्या ढिगाऱ्यात जर सुई आहे तर ती सापडणार आहे का? अजिबात नाही. मग त्या सिच्युएशनला म्हटलं तर अ निडल इन अ हेस्टेक. अ पेन इन द नेक. पेन, आता मानेतला जो नेक आहे आपल्याशिवाय कोणी दुसरं समजू नाही शकत. MPSC वाले जे बसून बसून आपली मानपाट जी एक होती, तर पेन इन द नेक म्हणजे एकदम खूप जास्त दुखतं, जे सहन नाही करू शकत कोणी, त्याला म्हणू शकतो. पेनी फॉर युअर थॉट्स. पेनी फॉर युअर थॉट्स याचा अर्थ होतो की तू काय विचार करतोय ते विचारण्याची पद्धत. आता तुम्ही जर मला विचारणार की बाबा तू एवढा पॉझिटिव्ह कसं काय राहतो, तुझा अभ्यास एवढा कमी आहे तरी पण तू कसं काय एक्झाम पास करतो, तर हे तुम्ही जे काय विचारण्याची पद्धत आहे त्याला म्हणलं तर अ पेनी फॉर युअर थॉट. अ सी चेंज. अ सी चेंज म्हणजे समुद्र सगळा खवळला, बदलला. सी चेंज झाला. समुद्र बदलण्याची प्रोसेस खूप मोठी असते, म्हणजे कंप्लीट ट्रान्सफॉर्मेशन होतं. जेव्हा कंप्लीट परिवर्तन होतं त्याला म्हटलं जातं अ सी चेंज. नेक्स्ट आहे प्ले टू द गॅलरी. प्ले टू द गॅलरी. बिग बॉस सगळे बघतात, सलमान खानचं ते बिग बॉस शो, तर त्याला म्हटलं जातं प्ले टू द गॅलरी. बिग बॉस शो. बिग बॉस शो म्हणजे काय? तर लोकांना खुश करण्यासारखं असतं ते. गॅलरीमध्ये येतात, भांडणं करतात, त्या अँगलने मी लक्षात ठेवलं आहे. थ्रो आउट ऑफ गिअर. थ्रो आउट ऑफ गिअर म्हणजे आपला गिअर बिघडला आहे. गिअर आउट ऑफ फेकला त्याने, म्हणजे गिअर बिघडला गाडीचा. ठीक आहे, म्हणजे एखादं जे कार्य आहे ते आपलं बिघडलं त्याला म्हणू शकतो थ्रो आउट ऑफ गिअर. नेक्स्ट आहे अलाइव्ह अँड किकिंग. अलाइव्ह म्हणजे तो जिवंत आहे आणि किक पण मारतोय म्हणजे तो चांगल्या अवस्थेत आहे. एखादा मित्र बेशुद्ध पडला आणि आपण म्हटलं अरे हाय का गेला बघ रे, मग एक मित्र चेक करतोय, अरे त्याने तर आता मला लात मारली. तो अलाइव्ह पण आहे आणि त्याने किकिंग पण मारली, म्हणजे काय? तर तो चांगल्या अवस्थेत आहे. नेक्स्ट आहे ऑल अँड सन्ड्री. याचा अर्थ होतो की कोणातच भेदभाव नाही करायचा, निपक्षपातीपणे. ऑल अँड सन्ड्री. बघा हे जे आयडम्स आणि फ्रेजेस आहेत कधीतरी विचारलेत PYQला, किंवा मग आता विचारू शकतात TCS IBPSला, पण त्याचे लॉजिक आपण लावू नाही शकत म्हणून ते सांगतोय. तर ते किमान सिरियसली घ्या. लय जण बघतात व्हिडिओ पण कोणी शेवटपर्यंत बघत नाही. तुम्ही जर बघत असले, लिहून घेत असले तर वेल आणि गुड आहे. नेक्स्ट आहे ऑल ओव्हर माइट अँड मेन. ऑल ओव्हर माइट अँड मेन म्हणजे फुल फोर्सनं. आता आपण काय करतोय? तयारी करतोय कोणत्या पण परीक्षेची, ती फुल फोर्सने करतोय, संपूर्ण ताकदीनं करतोय तयारी परीक्षेची. तर ती तयारी परीक्षेची, आता कोणी म्हटलं काय रे भाई कसं चाललं आहे अभ्यास, आपण काय म्हणायचं? ऑल माइट अँड मेन म्हणजे पूर्ण ताकदीनं मी ते सगळं करतोय. नेक्स्ट आहे ऑल थम्स. एखाद्याला काही येत नाही तर आपण काय म्हणतो? हे थम्सअप येतो, सॉरी थम्स. ठीक आहे, तर आपण तो अंगठा असा खाली दाखवतो त्याला, काही येत नाही म्हणल्यावर. ठीक आहे, तो ढ आहे खाली अंगठा दाखवतो ना त्याला. तर ऑल थम्स म्हणजे गावठी, गावंढळ. क्लम्सी असा एक शब्द आहे त्याला, क्लम्सी म्हणजे अनाडी जो माणूस असतो. थम्स त्याला काहीच नाही येत तर तो ऑल थम्स, जो थंब मारतो. ठीक आहे, सही नाही येत त्याला, तो अंगठा मारतो, अंगठे बहादूर, ऑल थम्स. नेक्स्ट आहे अल्फाबेट सूप. अल्फाबेट सूप म्हणजे गोंधळात टाकणे. अल्फाबेट सूप म्हणजे काय? गोंधळात टाकणे. एकदम कन्फ्युजिंग स्टेट जी असते त्याला म्हटलं जातं अल्फाबेट सूप. आयरन विल माहिती आहे की दृढ इच्छाशक्ती, आणि आयरन फिस्ट म्हटलं, फिस्ट म्हणजे मुठीने पकडतो ना, तर आयरन फिस्ट किंवा आयरन हँड त्याचा अर्थ होतो एकदम जबर पकड असणं, खूप घट्ट पकडतो, त्याला आयरन फिस्ट, आयरन हँड म्हणू शकतो.
नेक्स्ट आहे ऑल मूनशाईन. मूनशाईन म्हणजे फक्त दिखाऊ, जे दिखाऊ काम चालतं सगळं त्याला म्हटलं आता ऑल मूनशाईन. ॲट लार्ज. ॲट लार्ज म्हणजे सामान्यता. सामान्यता. नेक्स्ट आहे टू प्ले डक्स अँड ड्रॅग्स. टू प्ले डक्स अँड ड्रॅग्स म्हणजे खूप जास्त खर्च करणं. त्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे एक्स्ट्रा व्हॅगंट. अजून काय आहे, स्क्वॅन्डर हे वाटतं, स्क्वॅन्डर. स्क्वॅन्डर स्पेलिंग यस. टू प्ले डक्स अँड ड्रग्स. ब्रेक इन टू म्हणजे जबरदस्तीनं आपण प्रवेश करतो दार तोडून वगैरे. कशी जॉब. कशी जॉब म्हणजे एकदम सोपं काम. अ लॉट ऑफ बलोनी. लॉट ऑफ बॅलोनी. काय त्याचे उच्चारच म्हणता येत नाही. ए आहे. लॉट ऑफ बॅलोनी याचा अर्थ होतो की खोटा माणूस, खोटारडा बोलणारा, खोटा. लॉट ऑफ बॅलोनी खोटं बोलतो तो. बियॉन्ड द पेल. बियॉन्ड द पेल. पेल म्हणजे काय, फिकट, बेचव असे त्याचे अर्थ होतात. मग एखाद्याने विचारलं की त्याची चव कशी आहे रे, तर बियॉन्ड द पेल आहे म्हणजे ते फिकट तर आहेच. फिकटला अजून एक शब्द आहे पेल, फिकट, इन्सिपिड. बेचवला आहे तो शब्द इन्सिपिड. बेचव, इन्सिपिड. तर विचारलं तुम्हाला कसं होते रे गुलाबजामुन, आपण काय म्हणतो अरे लय खराब होते, म्हणजे बियॉन्ड द पेल होते, आपण ते ॲक्सेप्टच नाही करू शकत. बेंड ओव्हर बॅकवर्ड्स. बेंड ओव्हर बॅकवर्ड्स याचा अर्थ होतो प्रत्येक शक्य प्रयत्न करणं. बेंड ओव्हर बॅकवर्ड्स आपल्याला जेवढे पॉसिबल होतील तेवढ्या ताकदीनं आपण जे प्रयत्न करतो त्याला म्हणू शकतो बेंड ओव्हर बॅकवर्ड्स. एक्झाम्पल, आता विचारलं मित्रांनी कशी परीक्षा चालली होती, आपण काय म्हटलो की ऑल अवर माइट अँड मेन. सोबत काय म्हणू शकतो की मी माझे सगळे प्रयत्न करतो म्हणजे बेंड ओव्हर बॅकवर्ड्स करते. नेक्स्ट आहे बी ग्लॅड. बी ग्लॅड टू सी द बेक ऑफ. तुम्ही आणि तुमचा मित्र गप्पा मारतोय, मग त्या मित्राचा एक मित्र आला ज्याच्याशी तुमचं अजिबात जमत नाही आणि तो आल्यानंतर तुमचं तोंड वाकडं झालं. मग आता तुम्ही वाट बघताय की मी आणि माझा मित्र चांगल्या गप्पा मारत होतो, कशाला आलं ही 7:30 आणि तो गेला. मग तो माणूस जर गेला तर आपण एकदम खुश होतो. तेव्हा म्हटलं तर बी ग्लॅड टू सी द बेक ऑफ. बी आउट ऑफ ऑर्डर. आउट ऑफ ऑर्डर झालं म्हणजे काय झालं, बिघडलं. याच्या आधी आपण आउट ऑफ गिअर बघितलं. आउट ऑफ गिअर म्हणजे काय झालं, बिघडलं, खराब झालं. आउट ऑफ ऑर्डर झालं म्हणजे ते काम पण बिघडलं, वस्तू बिघडली. टू वेट बिहाइंड द इयर्स. वेट आहे, ओलं आहे, कुठं, बिहाइंड द इयर्स म्हणजेच काय, इयर रे. इयर्स म्हणजेच काय, तो नोव्हिस माणूस आहे, नवखा, अनुभवी नाही आहे, तो त्याला एक्सपिरियन्स नाही आहे. याला आत्ताच एक शब्द टाकला होता आपण टेलिग्राम चॅनलवर, ॲमेच्युअर आहे तो, नोव्हिस आहे, नवखा आहे, ज्याला अनुभव नाही, त्याच्या कानाच्या मागं ओलं आहे अजून, ठीक आहे, तो अजून एक्सपिरियन्स नाही आहे. नेक्स्ट शब्द अ बी हाईव्ह. मधमाशाचं पोळं कसं असतं रे ते बघितलं आहे का, कधीही कोणती ना कोणती माशी येते तिथं मध टाकून जाते, म्हणजे एकदम गर्दीची जागा असते, एकदम बिझी लोक असतात ते मधमाशावाले. मग बी हाईवरून तुम्हाला ते समजते. नेक्स्ट आहे अ ब्ल्यू आईड. ब्ल्यू आईड, आता त्याचे आय जे आहेत ना ते ब्ल्यू आहे म्हणून त्यांना तो जो माणूस आहे ब्ल्यू आयवाला तो सगळ्यांना आवडतो, ठीक आहे, म्हणजे सगळ्यांचा आवडता माणूस, आवडता माणूस नाही, बॉय, ब्ल्यू आईड बॉय, सगळ्यांना आवडतो तो. नेक्स्ट आहे म्यूट पॉईंट. हे मूट आहे, म्यूट नाही. मग मूट पॉईंट म्हणजे काय, तर वादाचा मुद्दा, ज्या मुद्द्यावरून वाद होतो. एक्झाम्पल काय, मराठा आरक्षण वगैरे हे जे काही गोष्टी आहेत तर ते मूट पॉईंट म्हणजे वादाचा मुद्दा.
नेक्स्ट आहे कॅट्स पाव. आता ही म्हण ओरिजिन कशी झाली बघा. तुमचं हे मस्तपैकी छान तोंड आहे आणि तुम्ही काय पिलात, दही पिलात, आणि दही पिल्यानंतर तुमच्या तोंडाला काय लागले, असं ते दुधाची साय वगैरे लागली. मग तुमची एक छोटीशी मांजर आहे आणि तुम्ही त्या मांजरेच्या पायाने तिला साफ करून घेताय, म्हणजे दुसऱ्याकडून काम करून घेताय. एक्झाम्पल, खून करायचा आहे आपल्याला, तर तो कोणाकडून करून घेतो आपण, शूटरकडून. ठीक आहे, तर दुसऱ्याकडून काम करून घेणं म्हणजे कॅट्स पाव. ठीक आहे, दुसऱ्याकडून बेकायदेशीर धोकादायक जे काही काम असलं ते करून घेणं, त्याला म्हटलं जातं कॅट्स पाव. नेक्स्ट आहे डॉंकीज इयर. गाढवाचं वर्ष काय असणार आहे, खूप जास्त लांब, 365 दिवसाचं नसतं ते, खूप जास्त लॉंग टाईम, त्याला म्हटलं तर डॉंकीचं इयर. डीप पॉकेट, त्याचे पॉकेट आहेत ना खूप डीप आहेत. का? कारण त्याच्याकडं खूप पैसे आहेत आणि त्यामुळे ते पैसे ठेवायसाठी तो त्याच्या पॅन्टीचे पॉकेट डीप शिवतो, खोलवर शिवतो, म्हणजेच तो श्रीमंत आहे. रिच हे लहान पोराचा शब्द आहे, पण ऑप्युलंट आहे, ऑप्युलंट. अजून काय म्हणू शकतो त्याला ते आठवा, सिनोनिम्समध्ये आपण ते घेऊयात परत. बॅकअप म्हणजे पाठिंबा असणं, बॅकअप ठेवा मला, मग मी तुमचं सगळं कवर करून घेईन, तुम्ही फक्त MPSC परफेक्ट या यूट्यूब चॅनलला बॅकअप ठेवा. नेक्स्ट आहे बॅड ब्लड, आणि काल बघितला होता आपण ब्लू ब्लड. तर बॅड ब्लडमध्ये काय आहे, शत्रुत्व असते. बॅड आहे ना ते, बॅड शत्रुत्व. आणि ब्लू ब्लड म्हणजे अंबानीच्या घरात जन्मलेला. आता अंबानी का, तो अदानी पण घेऊ आपण, म्हणजे श्रीमंत लोकांच्या घरी जन्मलेला, जो श्रीमंत असतो आधीपासूनच, ज्याचे खूप काय म्हणतात त्याला, पूर्वज स्ट्रॉंग असतात, प्रतिष्ठित लोक असतात, ते ब्लू ब्लड. ठीक आहे, समजलं तुम्हाला मला काय म्हणायचं आहे. नेक्स्ट आहे बी ऑल इयर्स. बी ऑल इयर्स म्हणजे तुझे सगळे कानं इकडे दे आणि लक्षपूर्वक ऐक, लक्षपूर्वक ऐक. नेक्स्ट बॅक सीट ड्रायव्हर. कधीतरी गाडी चालवा 4 व्हीलर आणि पप्पाला, मम्मीला किंवा एखाद्या मित्राला बसवा जो घाबरट आहे, आणि स्पीड 80-90ला न्या. ते तुम्हाला सल्ले द्यायला सुरू होतात लगेच. ठीक आहे, मग नको असलेले जे सल्ले देतात, कोण देतात ते, मागच्या सीटवर बसलेले लोक, नको असलेले. तर ते बॅक सीट ड्रायव्हर असतात. नेक्स्ट आहे ड्रॅग वन्स फीट. ड्रॅग वन्स फीट म्हणजे काय, की मुद्दामून स्लो करायचं, मुद्दामून एखादं काम स्लोपणे करायचं. म्हणजे आता मला जर सांगितलं कोणी की बाबा तू फ्रीमध्ये मॅथ रिजनिंग शिकव ना, कशाला 500 रुपये घेतो, चांगले क्लासवाले 4-5 हजार रुपयात घेतात, मग तू चांगलं शिकवतो तर फुकट शिकव. मग मी ते काम काय करणार आहे, मुद्दामून स्लो करणार आहे, वेळेवर व्हिडिओ नाही टाकणार, आळशीपणा करणार आहे, तर ते मी ड्रॅग वन्स फीट करणार आहे. ओके, नेक्स्ट आहे ड्रॉप नेम्स. तुम्ही आणि तुमचे मित्र आणि त्यातला मी पण, आपण काय करतोय, गप्पा मारतोय. मग मित्र सांगतो की माझे पप्पा तर एवढे मोठे होते, मग तो म्हणतो नाही माझे तर एवढे मोठे होते. आणि अशा आपण काय करतो, एकमेकांना हुशारक्या मारतोय. आणि त्याच्यात मग मी आलो, मग तुम्ही सांगायला लागले माझ्या काका PSI आहे, तो म्हणतो मामा IPS आहे. मग त्यात मी आलो आणि मी कोणाच्या तरी मोठ्या लोकांचे नावं सांगतो, म्हणजे ड्रॉप नेम्स करतोय. तर इम्प्रेशन पाडायसाठी लोकांचे नावं घेतो. ठीक आहे, जसं की विश्वास नांगरे पाटील आमचे काका आहे असं मी जर सांगितलं, तर मी काय करतोय, इम्प्रेशन मारायसाठी खोटं बोलतोय, खोटे नावं घेतोय. तर ड्रॉप नेम्स असं त्याला म्हटलं जातं. नेक्स्ट आहे डस्ट आणि ॲशेश. डस्ट म्हणजे धूळ आणि ॲशेश म्हणजे राख. आता जिथं तुम्ही काहीतरी घ्यायला गेले तिथं तुम्हाला धूळ आणि राख भेटली, म्हणजे काय झाली, तुमची निराशा झाली. नेक्स्ट टू हॅव अ काऊ. हॅव अ काऊ म्हणजे राग आला तुम्हाला, राग येणे, याला म्हटलं जातं टू हॅव अ काऊ. फॉल बॅक ऑन. ही भिंत आहे, तुम्ही या नीट काढ ना भाऊ भिंत. ही भिंत आहे आणि तुम्ही या भिंतीला उभा आहेत टेकून असे.
असे इकडे टेकलत. फॉल बॅक ऑन म्हणजे काय, तुम्ही सपोर्ट घेताय, आश्रय घेताय. ठीक आहे, सपोर्ट, आश्रय. तर फॉल बॅक ऑन म्हणजे समजलं का, आश्रय घेताय. नेक्स्ट आहे फेडअप. आय एम फेडअप ऑफ दिस म्हणजे नाराज झालो मी, मला कंटाळा आला. नाराज होणे, फेडअप होणे. टू सेट अ नॉट. सेट अ नॉट याचा अर्थ आहे नासाडी होणे, रिऊन, विनाश, विध्वंस. टू सेट अ नॉट. 50 व्हील. 14 टायरची गाडी बघितली आहे का, मग त्याला कशाला आपण 50 चाकं लावायचे. म्हणजे काय, अनावश्यक गोष्टी आहेत त्या. 50 व्हील म्हणजे अनावश्यक. 14 टायर बस झाले ना, कशाला 50 लावायचे. नेक्स्ट आहे 40 विंग्स. वरती बघितले ना आपण 50 व्हील्स, आता हे काय 40 विंग्स. याचा अर्थ होतो दिवसा डुलक्या मारणं, जसं आपण लायब्ररीत मारतो, क्लासमध्ये मारतो, किंवा समृद्धी महामार्गावर गेल्यावर गाडीत मारतो, मग ती मोठी डुलकी असती. ठीक आहे, डायरेक्ट वर ढगात. नेक्स्ट आहे फ्लॅश इन द पॅन. फ्लॅश इन द पॅन. तवा जो असतो, पिझ्झा वगैरे काहीतरी बनवतात ते, तंदूर, एखादी तंदूर डिश बनवायची असली तर त्या तव्यामध्ये मस्तपैकी असा तवा आणि त्यात अल्कोहोल थोडं ओतलं जातं आणि मग अशी जाळ येतो. आणि तो जाळ किती वेळ टिकतो, फक्त 10 सेकंद टिकतो. त्याला म्हटलं तर फ्लॅश इन द पॅन म्हणजे खूप क्षणिक, ट्रिव्हियल, क्षुल्लक टाईमसाठी. ठीक आहे, क्षणिक असतं ते, टेम्पररी असतं ते. फ्लॅश इन द पॅन. तर क्षणिक पण असतं आणि ते अचानक येतं, म्हणून त्याला अचानक मिळालेलं यश असा पण एक अर्थ होतो. तर काही पुस्तकात वेगळा दिलाय, काही पुस्तकात वेगळा दिलाय, दोन्ही लक्षात राहू द्या. फॉर गुड. मी तुमच्यापासून लांब जातोय, फॉर गुड म्हणजे परमनंट जातोय लांब. ठीक आहे, आता कधीच येणार नाही तुमच्या जवळ, तेव्हा काय म्हणायचं, बाय बाय फॉर गुड. ब्रेकअप करतानाचा डायलॉग तुम्ही मारा, आता पाठ करून ठेवा. नेक्स्ट आहे हिअर इट ऑन ग्रेप वाईन. हिअर इट ऑन ग्रेप वाईन. वाईन प्यायला बसले मस्तपैकी आणि कोणतरी मित्र गप्पा मारत होते आणि त्यांनी काहीतरी तुम्हाला 4 गोष्टी सांगितल्या. 4 गोष्टी सांगितल्या आणि त्यातल्यानंतर तुम्हाला समजलं त्या सगळ्या 4 गोष्टी काय होत्या, खोट्या होत्या. म्हणजेच जे काय तुम्ही दारू पिताना ऐकलं ते काय होतं, सगळं अफवा होत्या. हिअर इट ऑन ग्रेप वाईन म्हणजे अफवा ऐकणं. नेक्स्ट आहे फुल ऑफ हॉट इयर्स म्हणजे एकदम, इयर्स हवा, इयर्स एकदम नॉनसेन्सपणाच्या गोष्टी. हॉट इयर्स नॉनसेन्सपणाच्या गोष्टी. फुल ऑफ हॉट इयर्स म्हणजे काय, एकदम नॉनसेन्सपणाच्या गोष्टी. नेक्स्ट आहे फ्लाय ऑफ ॲट टॅन्जेंट. फ्लाय ऑफ ॲट टॅन्जेंट म्हणजे मुद्दामून, अवॉइड करतो, मुद्दामून. एखाद्याला माझा राग आला आणि त्याला म्हटलं की चांगला व्हिडिओ टाकला, जाऊन बघतो काय, ठीक आहे बघतो, आणि तो बघणार नाही, जाऊ दे कशाला बघू, कशाला त्याचा एक व्ह्यू वाढू. ठीक आहे, म्हणजे फ्लाय ऑफ द टँजंट करतोय तो, काय करतोय, मुद्दामून अवॉइड करतोय. येस. नेक्स्ट आहे ॲन अबाउट टर्न. ॲन अबाउट टर्न म्हणजे विचारात बदल केला त्याने. विचारात बदल म्हणजे ॲन अबाउट टर्न. ॲरो इन द किव्हर. किव्हर म्हणजे काय रे, ॲरो इन द किव्हर, QUIVER. याचे 2 अर्थ होतात. एक अर्थ होतो भाता, ते जे धनुष्यबाण ठेवायचं जास्त, बाणच ठेवायचं जास्त का, ते भाता. आणि दुसरा अर्थ होतो व्हायब्रेशन.
व्हायब्रेट होतं, थरथर होतं ना, त्याला म्हटलं आता व्हायब्रेट. क्युअर, तर ॲरो इन द क्युअर. आता क्युअरमध्ये किती असतात, खूप सारे ॲरो असतात. म्हणजे 7 क्युअरचा समजा आहे, 7 ॲरोचा क्युअर, मग त्यातला एक म्हणजे उपलब्ध ऑप्शन्सपैकी एखादा ऑप्शन्स, त्याला म्हटलं आता ॲरो इन द क्युअर. नेक्स्ट आहे ॲज द क्रो फ्लाईज. आता क्रो कसा फ्लाय करतो, क्रो फ्लाईज एकदम शॉर्टेस्ट रूटनं जातो ना. आता समजा त्याला इथून इथं जायचं आहे, मग आपण रस्त्याने असं 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 चाललो, पण जो क्रो आहे तो क्रो असा असा असं असं चालणार नाही आहे, तो डायरेक्ट असा उडत जाणार आहे. म्हणजे शॉर्टेस्ट रूट जो असतो, शॉर्टेस्ट रूट, त्याला म्हटलं तर ॲज क्रो फ्लाईज. नेक्स्ट आहे डॅब हँड ॲट समथिंग. काय, डॅब हँड. डॅब हँड म्हणजे एकदम एक्सपर्ट आहे, तो तरबेज आहे, निपुण आहे, निष्णात आहे. तर डॅब हँड ॲट समथिंग म्हणजे त्याला खूप जास्त स्किल आहे त्या गोष्टीचं. नेक्स्ट आहे बॅड हॅट्स. बॅड हॅट्स त्यांच्या टोप्या कशा आहेत, वाईट आहेत, म्हणजे चारित्र्यहीन लोक आहेत. म्हणजे गांधीजीच्या पांढऱ्या टोप्या, पांढरे शर्ट जरी त्यांनी घातले तरी ते कसे आहेत, चारित्र्यहीन लोक आहेत. ठीक आहे, नेते लोक. मला ड्रॉइंग एवढी येत नाही. ब्लो द गॅफ. ब्लो द गॅफ, सिक्रेट रिव्हील करणं. याला एक समानार्थी होती, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. ठीक आहे, म्हणजे कॅट आउट ऑफ द बॅग काढायच्या, असं एक बघितलं होतं ना आपण. तर ते ब्लो द गॅप म्हणजे सिक्रेट रिव्हील करणं, गुपित उघड करणं. नेक्स्ट आहे ब्रँडी वर्ड्स विथ. आपण याच्या आधी बँडी बघितलं होतं, तर ते ब्रँडी वर्ड्स. बँडी वर्ड काय होतं, रूढ बोलणं. आता ब्रँडी वर्ड्स विथ म्हणजे काय, तर ब्रँडी हा दारूचा प्रकार आहे. परत एकदा, मला डिटेल माहिती नाही का, माझे मित्र सगळे असेच आहेत. मग ब्रँडी हा दारूचा प्रकार असल्यामुळं जेव्हा तुम्ही ब्रँडी पिऊन वर्ड्स वापरता, त्याचा अर्थ काय, तुम्ही वाद घालता, भांडणं करता. बी ऑल वन टू. बी ऑल वन टू म्हणजे काहीच फरक नाही पडत. ठीक आहे, जसा आहे तसा आहे तो. बी ऑल वन टू, सगळ्या गोष्टीसाठी तो जसा एकसारखा आहे तसाच आहे. ठीक आहे, त्याला काहीच फरक पडत नाही. नेक्स्ट बिअर डाऊन. बिअर डाऊन. आता 0.50 तुमचा कट ऑफ गेला, तुम्ही फेल झाला, म्हणून तुम्ही काय करता, आता नाराज व्हायचं नाही. आपण अजून एफर्ट्स करतोय, एफर्ट्स होतोय अजून. ठीक आहे, बिअर डाऊन म्हणजे मोर एफर्ट्स देणे. ओके. नेक्स्ट आहे बी ऑन द ब्रेड लाईन. ब्रेड म्हणजे पाव, आणि त्या लाईनवर आहे तुम्ही, म्हणजे दारिद्र्य रेषेवर आहे. ठीक आहे, तर एकदम गरिबी असणं, ब्रेड लाईनवर येतं अगदी, म्हणजे एक टाईमचा ब्रेड खाण्याची नामुष्की आहे, म्हणजे अत्यंत गरिबी आहे, बी ऑन ब्रेड लाईन आहे. नेक्स्ट बीट वन्स ब्रेन्स आउट. बीट वन्स ब्रेन्स आउट म्हणजे त्याच्या डोक्यात एवढं तुम्ही डोकं खाताय, त्याचं एवढं डोकं खाताय की चल बाबा सहलीला, चल बाबा गोव्याला. आणि तो काय म्हणतो, नाही मम्मी नाही मानणार, नाही अब्बू नाही मानेंगे, नाही पप्पा नाही देणार, पैसे नाही देणार. ठीक आहे, पण तुम्ही काय करताय, त्याचं ब्रेन आउट करताय, बीट द ब्रेन आउट करताय, म्हणजे खूप प्रयत्न तुम्ही करताय. तर बीट वन ब्रेन्स आउट म्हणजे खूप सारे प्रयत्न करणं. नेक्स्ट आहे ब्लो अ फ्यूज. ब्लो अ फ्यूज म्हणजे खूप राग व्यक्त करणं. तुम्ही फ्यूज म्हणजे ते असतं ना, लाईट आली गेली, फ्यूज आहे का नाही चेक करा, मग त्याच्यावरून लक्षात ठेवा इलेक्ट्रिसिटी, आणि मग रागात असतो आपण. मी त्या अँगलने लक्षात ठेवले. बाय वर्ड. बाय वर्ड म्हणजे एकदम प्रसिद्ध, फेमस. एक्झाम्पल, आता जर कोणी म्हणलं की MPSC परफेक्ट नावाचं चॅनल आहे आणि ते जरा जास्त चांगलं घेतोय बाबा, आता ओकॅब तर नवीन सुरुवात केली, बघतोय तो कसं शिकवायचं, आणि नवीन ओकॅब असल्यामुळे त्याला लॉजिक लावता येत नाही आहे, मग जुने ओकॅब जेव्हा घेईल तेव्हा तो लॉजिक न घेईल, तर काय करतो, तुमच्या मित्राला सांगता MPSC परफेक्ट नावाचं यूट्यूब चॅनल बघ.
मग त्याला समजलं अरे ते MPSC परफेक्ट, अरे ते रेडिओ MPSC टेलिग्राम चॅनल आहे त्यांचं. म्हणजे काय, हे बायवर्ड आहे ना, MPSC परफेक्ट, रेडिओ MPSC, लोकांना ते पाठ झालं, बायवर्ड आहे म्हणजे फेमस झालेलं आहे. त्यांना शब्दावरूनच समजतं की हे कोणतरी चंद्रकांत पाटील नावाचा मुलगा चालवतोय. नेक्स्ट आहे बॉइल्स डाऊन. चहा किंवा दूध आपण बॉईल करायला ठेवला आणि तो खूप वेळ ठेवला तर त्यातलं पाणी आटून जातं, काय होतं, कमी होतं. ठीक आहे, मग बॉईल डाऊन्स म्हणजे काय, कमी होणं, कन्साईज होणं. कन्साईज म्हणजे संक्षिप्त होणं. बॉईल डाऊनचा अर्थ समजला, कमी होणं, कन्साईज होणं, संक्षिप्त होणं. नेक्स्ट आहे इन अ हप आणि इन अ जिफ्फी. हप म्हणजे चिडणं. ठीक आहे, इन अ हप म्हणजे तो चिडला, लय चिडला, चिडक्यात मूडमध्ये येतो. आणि इन अ जिप्फी म्हणजे घाईत आहे, घाईत. आता जिप्फीमध्ये मी असं लक्षात ठेवलं, जीप आहे त्याची आणि ती चालली बरोबर 6 वाजता सकाळी आणि त्याचं आवरलं नाही, मग तो घाईत आहे. ठीक आहे, आणि ती जिप्फीनं ती जिप्फी मिस झाली, जिप्फीत असल्यामुळं, घाईत असल्यामुळं, आणि त्यामुळे तो काय झाला, चिडला, हप झाला, इन अ हप. तर इन अ जिप्फी आणि इन अ हप हे एक सोबतच लक्षात ठेवा. ऑन अ रोल. ऑन अ रोल म्हणजे समृद्धीचा काळ. आता सगळ्या एक्झाम आहेत आणि तुम्ही कोणती तरी परीक्षा पास होणार आहेत 2024मध्ये. मग तुमचा समृद्धीचा काळ कोणता आहे, 2024. ऑन अ रोल म्हणजे काहीतरी बनतं आहे तुमच्या आयुष्यात. नेक्स्ट आहे बॉसम फ्रेंड. बॉसम फ्रेंड म्हणजे एकदम जवळचा मित्र, जिगरी मित्र. ठीक आहे, आता जर कोणी म्हणलं काय तुम्ही दोघं सोबतच फिरत राहता, सोबतच चहा पिता, सोबतच मेसला जाता, तर काय म्हणायचं, ही इज माय बॉसम फ्रेंड. थोडं इंग्लिशचं स्टँडर्ड वाढवायचं ना आता एवढं पाठ केलं तर, फक्त परीक्षेपुरतं काय. नेक्स्ट बॉटम लाईन झालं, काल सांगितलं, ब्रीदिंग द एअर. ब्रीदिंग द एअर काय करतोय रे, काय नाही, हवा श्वास घेतोय. काय करतोय रे, काय नाही, नाकातून हवा घेतोय, नाकातून हवा सोडतोय. म्हणजे त्याला काहीच कामं नाही आहेत. ठीक आहे, तो निरुद्योगी आहे, निरुपयोगी आहे. ठीक आहे, काहीच काम नाही करते, तो रिकामटेकडा आहे, त्याला ब्रीदिंग द एअर म्हणू शकतो. आणि रिकामटेकड्याला काल बघितले असेल, जर तुम्हाला आठवत असेल तर, ॲट अ लार्ज जेंटलमन असं नावाची काहीतरी फ्रेज बघितली होती आपण. जेंटलमन म्हणजे तो खूप सारा एवढा जेंटलमन आहे, एवढा जेंटलमन आहे की त्याच्या आयुष्यात काहीच काम नाही, एवढा तो रिकामटेकडा आहे. नेक्स्ट आहे ब्रिंग होम द बॅकॉन. ब्रिंग होम द बॅकॉन. बॅकॉन म्हणजे डुकराचं मांस. आता ते मांस खातात बरं का, म्हणजे मी तर असं ऐकलंय, माझा भाऊ म्हणतो मी रानडुकराचं मांस खाल्लंय, शी. तर ते ब्रिंग होम द बॅकॉन म्हणजे ते आदिवासी लोक आहेत आणि त्यांनी जर रानडुकराची शिकार केली आणि ते घरी आणलं तर त्याचा अर्थ ते सक्सेस झाले, त्यांना खायला मिळालं ना, तर ते सक्सेस मानलं जातं त्यांच्यात, म्हणजे यशस्वी झाला. त्याच्यावरून ती म्हणाली आहे की ब्रिंग होम द बॅकॉन म्हणजे सक्सेसफुल होणं. नेक्स्ट ब्युटी इज ओनली स्किन डीप. ब्युटी इज ओनली स्किन डीप म्हणजे दिसण्यावरून माणसाला ओळखता येत नाही. ही जी ब्युटी आहे ना, ही फक्त स्किन डीप आहे, त्याच्यावरून त्याचं ओरिजिनल कॅरेक्टर ठरवता येत नाही, दिसण्यावरून माणसाला ओळखता येत नाही. त्याला म्हटलं आता ब्युटी इज ओनली स्किन डीप. नेक्स्ट गॉल अँड वॉर्मवूड. गॉल अँड वॉर्मवूड म्हणजे तिरस्करणीय, एकदम घृणास्पद त्याला म्हणू शकतो. ठीक आहे, तर गॉल अँड वॉर्म येते, WORM. गॉल अँड वॉर्मवूड म्हणजे एकदम तिरस्करणीय किंवा घाणेरडं. जेरीमँडर हे खूप अवघड आहेत, म्हणजे लिटरली ते जर आले तर तुमचं कल्याणच आहे.
छळकपट करणं. मी पाठ करून ठेवते कारण मला एक पण मार्क घालायचा नाही आयडियम्स फ्रेजेसमध्ये कंबाईन मेन्सला, त्यामुळे मी पाठ करणार आहे. बाकी तुमची इच्छा, तुम्ही स्किप करू शकता व्हिडिओ. जेरिमेंडर म्हणजे छळकपट करणं. गेट वन डॅन्डर्स अप, गेट वन्स डॅन्डर अप. मी पप्पाला काहीतरी बोललो, पप्पाला राग आला, तर त्यांनी काय केलं, मारायला काढला मला. ठीक आहे, म्हणजे काय, राग येणं. गेट वन्स डॅन्डर अप, त्यांचा दांडा वर आला म्हणजे मला समजलं त्यांना राग आला, मी असं बोलायला नव्हतं पाहिजे. नेक्स्ट गिव इट अ व्हल, गिव इट अ व्हल, WHIRL म्हणजे प्रयत्न करणं. गिव इट अ व्हल. गो बेली अप म्हणजे भिकारी झाला, दरिद्री झाला, खूप जास्त दिवाळखोर झाला. इन्सॉलंट. नेक्स्ट गो फॉर अ सॉन्ग, गो फॉर अ सॉन्ग म्हणजे खूप कमी पैशात विकलं त्याला, खूप कमी पैशात विकलं. गो फॉर अ सॉन्ग. याला मी लक्षात कसं ठेवलं आहे की एक ॲक्ट्रेस आली, कोण समजा, कोणती आवडते तुम्हाला, मला नाही माहिती, ती तुलसी, ॲक्ट्रेस नाही ती सिंगर आहे, तुलसी कुमार आली. तिनं तुमच्याकडून एक जुनी अँटिक वस्तू मागितली जिची किंमत 2-3 लाख रुपये. तुम्ही काय आणले, चल बाई 2-3 लाख रुपये नको देऊ, एक सॉन्ग म्हणून दाखव, मी तुला ती गोष्ट देतो. म्हणजे तुम्ही गो फॉर अ सॉन्ग केलं. ते मी असं लक्षात ठेवले. बाकी तुम्ही बघा आता. नेक्स्ट गो फॉर द जुगुलर, गो फॉर द जुगुलर चारी बाजूंनी अटॅक करणं. इकडून 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 अटॅक जर झाला त्याला म्हणू शकतो गो फॉर द जुगलर. गो हायवायर, आउट ऑफ कंट्रोल झालं, नियंत्रणाच्या बाहेर गेलं, तर त्याला म्हणायचं की गो हायवायर झालं. ठीक आहे, आउट ऑफ कंट्रोल झालं ते. होकस पोकस, नवीनच आहे काहीतरी. होकस फोकस आहे का पोकस आहे, पोकस आहे. होकस पोकस म्हणजे निरर्थक आहे, ते निरर्थक गोष्टी आहेत. जसं आता तुम्हाला वाटू शकतं की हे काय आयडियम्स फ्रेजेस घेतोय, निरर्थक आहे, तर हे तुम्ही तलाठी भरती झाल्यावर बघा. कारण हे तलाटीला येणार पण नाही आहे, झेडपीला येणार पण नाही. हे कंबाईन मेन्सच्या अँगलने आपण बघतोय. ठीक आहे, हे पर्टिक्युलरली हे लेक्चर. याच्यानंतरचं जे येणार आहे पार्ट 3, पार्ट 4, तर ते जे आहेत ना पार्ट 5, ते आपण लॉजिकली बघू. मग ते लक्षात ठेवायच्या ट्रिक्स तर ढिगाने पडल्यात आपल्याकडं. ठीक आहे, ट्रिक्सचा बाप मी स्वतःला म्हणतो. ठीक आहे, कोणीच नाही करू शकत एवढं मला कॉन्फिडन्स आहे माझ्यावर. नेक्स्ट आहे हॅज अ फेस लाईक थंडर, हॅज अ फेस लाईक थंडर. इमॅजिन करायला काय अर्थ असू शकतो याचा. तर याचा अर्थ आहे लय राग आला. थंडर लिहायचं आहे, अंडर नाही. थंडर म्हणजे खूप राग आला, अतिशय राग, अतिशय. हॅज अ फेस लाईक थंडर. अजून 10-15 आहेत अशा आयटम्स ज्यात तुम्हाला त्रास देऊ शकतात किंवा बोर वाटतात. मला पण बोर वाटतात ते लिहायला पण आणि एक्सप्लेन करायला पण. आता सहन करा. नेक्स्ट आहे अ डायर स्ट्रेट्स. इन डायर स्ट्रेट्स. डायरचा अर्थ काय होतो, वाईट. मग इन डायर स्ट्रेट्सचा अर्थ काय, खूप जास्त वाईट परिस्थिती आहे. इन डच, याच्यावरून तुम्हाला एक शब्द आठवायला पाहिजे, लर्च, काल बघितला होता. तर दोघांचा अर्थ होतो वाईट परिस्थिती किंवा संकट. इन डच, इन लर्च. इन द ब्लूज, इन द
ब्ल्यूज. का रे, काय एवढा निळा होऊन बसला? म्हणजेच काय, उदास होऊन बसला तो. निळा होऊन बसला म्हणजे उदास झाला. ठीक आहे, इन द ब्ल्यूज येतो. आणि इन द पिंक म्हणजे, इन द पिंक म्हणजे एकदम स्वस्थ आहे, ओके, एकदम स्वस्थ आहे, ऑल ओके. ओके असं असतं, आपण असं लिहितो आणि आता तर असं लिहायला लागलो. ठीक आहे, तर इन द पिंक म्हणजे एकदम ओके आणि इन द ब्ल्यूज म्हणजे उदास झाला आहे. जम्पिंग डाऊन माय थ्रोट. जम्पिंग डाऊन माय थ्रोट म्हणजे एकदम गळ्यापासून तो ओरडतोय, तर रागावलेला आहे तो. परत एकदा रागाला लयच मोठे आयटम्स दिसतात. कीप युअर विग ऑन. कीप युअर विग ऑन म्हणजे शांत रहा, काम रहा, काम. लॉक हॉर्न्स. भांडायचंय तुम्हाला, भांडायचंय आणि त्याच्यासाठी तुम्ही तुमचे जे शिंग आहेत असे, ठीक आहे, हे असे 2 शिंग इकडचे ते काय केले, लॉक केले. लॉक केले म्हणजे डायरेक्ट आता ते 2 शिंगाचा 1 शिंग झाला, लॉक केले आणि डायरेक्ट तुम्ही त्याच्या पोटात घुसवणार आहे. ठीक आहे, लॉक हॉर्न. कशामुळे लॉक हॉर्न केलं? भांडणं करायचं, त्याच्या पोटातच ते 1 शिंग घालायचं आहे. लॉक हॉर्न. ऑफ द कप म्हणजे विदाऊट तयारी, बिना तयारीनं गेले भांडायला. तर बिना तयारीनं जायचं नाही आपल्याला भांडायला, लॉक हॉर्न करून जायचं आहे. ठीक आहे. ऑफ द कप अजिबात जायचं नाही. ऑफ कलर, कलर गेला त्याचा, कारण तो आजारी पडलाय. ऑफ द कलर. ऑन शँक्समियर. तू क्लासला कसा आलास रे? मी शँक्समियरने आलो. म्हणजे काय, पायी आलो मी. ऑन शँक्समियर. बस आता एवढंच पेज बघू. मला पण बोर व्हायलं, तुम्हाला पण बोर व्हायलं, मान्य आहे मला. पास द बॅटन. पास द बॅटन. बॅटन किंवा याच्या आधी आपण बघितलं होतं पास द बक म्हणजे जबाबदारी ढकलणं इकडून तिकडं. ठीक आहे, सेम आहेत ते. पास द बॅटन किंवा पास द बक म्हणजे जबाबदारी ढकलणं, दोष एकमेकांवर ढकलणं. पे ऑन द नेल. पे ऑन द नेल सोपं आहे लक्षात ठेवायला. पे करायचे दुकानदारला आणि तुम्ही काय म्हणले, तुमच्याकडे कॅश नाही आहे, तो म्हणतो यार असं काय करतो, मग तुला समजत नाही का, तुला आधी पैसे नव्हते तर घेतलं कशाला? तुम्ही शांत बस, बडबड करू नको. आणि तुम्ही काय करताय, त्या स्क्रीनला फोनपेच्या बोटसुद्धा लावत नाही, डायरेक्ट ऑन द नेल करताय. म्हणजे काय, त्वरित पैसे देत आहे, त्वरित पैसे देत आहे. पे ऑन द नेल, हे घे, शांत बस, बोलू नको. तर याला त्वरित, फक्त त्वरित शब्दाला एक शब्द आहे कॉन फंक्शनरी का पर फंक्शनरी आहे. मी सांगतो, सिनॉनिम्स घ्यावंच लागणार आहेत आपल्याला, तर आपण सिनॉनिम्स पण ह्या चॅनलवर घेणार आहोत. ठीक आहे, पण ते सगळं कधी, आता 9 सप्टेंबरच्या नंतर घेणार आहोत. 9 सप्टेंबर 2023च्या नंतर सगळे सिनॉनिम्स, अँटोनिम्स. म्हणजे जी होकॅपची बॅच आहे, तुम्हाला कुठंच पे बी करायची काही गरज नाही. तुम्ही मला म्हणताय ना विकत घे, पे घे, पेड घे, काही गरज नाही. मला पण पाठ करायचं आहे, तुम्हाला पण पाठ करायचं आहे, सगळं सोबत करू. त्याच्यासाठी नका पैसे देऊ, ज्याच्यासाठी खरंच मेहनत घेतली त्याच्यासाठी द्या. आता हे माझं पण पाठ होतं आहे आणि मी पण पाठ केलेलं नाही आहे, त्यामुळं नो नीड. नेक्स्ट आहे लीन अँड मीन. लीन अँड मीन म्हणजे काय, सक्षम आहे. ठीक आहे, आपण कोणत्या नातेवाईकावरून पैसे मागतो का परीक्षेला तयारी करायला? नाही. कोणता नातेवाईक आपल्याला देतो का? नाही. कारण आपले आईवडील अजून काय आहेत, लीन आणि मीन आहेत, सक्षम आहेत आपल्यासाठी. नेक्स्ट, कीप समवन इन द लूप. लूपमध्ये ठेवायचं आहे त्याला, लूपमध्ये. आणि लूपमध्ये ठेवून सगळी इन्फॉर्मेशन द्यायची त्याला, डिटेल. लूपमध्ये इकडून इकडं, तिकडून तिकडं गेला, मग तिकडून इकडं गेला, म्हणजे काय, डिटेल्स माहिती द्यायची, डिटेल माहिती देणं.
याच्यासाठी काल आपण एक पाठ केली ती मला आठवती, चॅप्टर अँड व्हर्स, आठवली का तुम्हाला? चॅप्टर अँड व्हर्स असं पाठ केलं तर काल. नेक्स्ट आयरन फिस्ट. याच्या आधी आपण काहीतरी बघितलं होतं आयरनवरून, आठवलं? जबर पकडसाठी बघितलं होतं. आणि आयरन फिस्ट म्हणजे एकदम ठाम आहे, त्याच्या विचारांवरच त्याची जबर पकड आहे ना. तर आयरन फिस्ट वगैरे ते सेम. नेक्स्ट आहे क्विकन द पल्स. क्विकन द पल्स म्हणजे लोकांना उत्साहित बनवायचं, लोकांना एक्साइट बनवायचं, इंटरेस्ट आणायचा लोकांमध्ये, इंटरेस्ट बनवायचं कोणाला, म्हणून मी लिहित नाही अर्थ. ठीक आहे. क्विकन द पल्स म्हणजे त्यांचे पल्स जे आहेत, हाताचे, हृदयाचे पल्स असे क्विक झाले पाहिजे, फास्ट झाले पाहिजे. आणि ते कधी फास्ट होणार आहेत? जेव्हा ते उत्साही होणार आहेत, इंटरेस्टेड असणार ते एखाद्या गोष्टीमध्ये. नेक्स्ट आहे राईज विथ द लार्क. म्हणजे सकाळी लवकर उठायचं, सकाळी. राईज विथ द लार्क. लार्कची स्पेलिंग लक्षात घ्या, LARK. लार्क म्हणजे सकाळी लवकर उठणे. शार्प ॲज टॅक. तो शार्प आहे कशासारखा? टॅकसारखा. टॅक म्हणजे काय? TACK, खिळा. खिळ्यासारखा शार्प आहे. म्हणजेच काय तर खूप हुशार आहे, ॲड्रॉइट आहे, स्किलफुल आहे. ॲड्रॉइट शब्द पाठवा. ब्रिलियंट, टॅलेंटेड हे जुने झाले ना आता 5वी 6वीचे शब्द. ॲड्रॉइट खूप हुशार आहे, एक्सपर्ट आहे. शुक इन देअर शूज. शुक इन देअर शूज याचा अर्थ होतो की क्यूवर झालं का, थरथर कापलं. शुक इन देअर शूज म्हणजे त्याचे पाय काय करतायत? शुक करतायत, थरथर थरथर करतायत, शेक करतायत. शेक शुक असं काहीतरी असेल, मला नाही माहिती, पण मी शेक लक्षात ठेवलं. शेक म्हणजे थरथर करतायत, तर क्यूवर करतायत, भीतीनं तो थरथरतोय. शुक इन देअर आपलं शूज. नेक्स्ट आहे स्ट्रक अ चिल टू द हर्ट. स्ट्रक अ चिल टू द हर्ट म्हणजे काय तर मनात भीती तयार झाली. स्ट्रक चिल टू हर्ट. स्ट्रक अ चिल याचा अर्थ भीती. स्ट्रक अ चिल टू हर्ट म्हणजे भीती तयार झाली. नेक्स्ट आहे द आईज. इथं AYES. द आईज हॅव इट म्हणजे पूर्ण मेजॉरिटी आहे त्यांच्याकडं, पूर्ण बहुमत. मोदींना पूर्ण बहुमत आहे म्हणजे द आईज हॅव इट. टेक इन देअर स्ट्राईड. टेक इन देअर स्ट्राईड म्हणजे सहज हाताळणं. मी जर लिहून वाचून सांगते तर तुम्हाला लिहायला काहीच हरकत नाही बाळांनो. तर हे तुमचं कलेक्शन राहील ना. परत कुठं व्हिडिओ बघायला यायचं, परत कशाला व्ह्यूज वाढवतात माझ्या व्हिडिओचे, कारण पण मला पैसे भेटतात उगाच, यूट्यूबवरून पण पैसे भेटायला लागतात. नेक्स्ट टेक अ डिम व्ह्यू ऑफ. टेक अ डिम व्ह्यू ऑफ याचा अर्थ आहे नाकारणे, रिजेक्ट करणे. टेक अ डिम व्ह्यू ऑफ. ठीक आहे, बस झाले आजपर्यंत एवढेच. लय बोरिंग सेशन होतं 40-50 मिनटाचं, पण जर बघितलं तुम्ही ॲन ॲव्हरेज तर एका पेजवर किती येते? 3, 6, 9, 10, 15, 20, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 20, 8, 150 तुम्ही आयटम्स पाठ केलेत आत्ताच्या आत्ता या 50 मिनटामध्ये. 50 मिनटामध्ये 150 आयटम्स कोणीच घेत नाही यूट्यूबवर, हे मला पण माहिती आहे. ठीक आहे, चल असू द्या. नेक्स्ट जे सेशन होणार आहे, नेक्स्टचं सेशन ते एकदम असं लॉजिकल जे PYQला आलेत तेच आपण घेऊयात, पकडूयात. माझ्याकडे त्याचं कलेक्शन आहेत PYQचं, ते मी लिहून काढल. आणि तेच आयटम्स फ्रेजेस माझ्याकडं 600 आयटम्सचं कलेक्शन आहे. त्याचे 2-3 व्हिडिओ जरी बनवले 200-200चे तरी तुमचे ते सगळे कव्हर होणार आहेत.
ठीक आहे. थँक्यू सो मच. व्हिडिओ बघत राहा. MPSC परफेक्ट चॅनलला सबस्क्राईब करत राहा.